उन्हाळ्यात शरीराला आतून थंडावा देण्यासाठी पाण्याचे प्रमाण जास्त असलेले आणि पचायला हलके असे पदार्थ खाणे खूप फायदेशीर ठरते. रोज हे आहार घेतल्यास तुम्हाला उन्हाचा तडाखा कमी जाणवेल. पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे जसे की टरबूज, खरबूज यामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवून थंडावा देतात. याशिवाय संत्री, द्राक्षे आणि लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट्सचा चांगला स्रोत आहेत. थंड पेये. नारळ पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असून शरीरातील उष्णता त्वरित कमी करण्यास मदत करते. ताक आणि लस्सी. दह्यापासून बनवलेले ताक हे प्रोबायोटिक्सचा उत्तम स्रोत आहे, जे पचन सुधारते आणि शरीराला थंड ठेवते. लिंबू सरबत आणि कैरीचे पने. व्हिटॅमिन सी युक्त लिंबू सरबत किंवा कैरीचे फणे उन्हाळ्यात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. भाज्या. काकडी. काकडी ही उन्हाळ्यातील सर्वात थंड मानली जाणारी भाजी आहे. तसेच दुधी भोपळा, कोबी आणि पालकासारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्येही पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतात. पुदिना. पुदिना नैसर्गिकरित्या थंड असतो, जो सरबत, चटणी किंवा ताकामध्ये घालून घेतल्यास शरीराला ताजेतवाने वाटते. दही. रोजच्या जेवणात दह्याचा समावेश केल्याने पोटातील उष्णता शांत राहते. सब्जा सरबत. ही पारंपरिक पेये शरीरातील दाह कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. पारंपरिक थंड पेये. नाचणीचे आंबील हे महाराष्ट्रातील एक अत्यंत पौष्टिक आणि थंड पेय आहे. नाचणी हाडांसाठी उत्तम असतेच, पण तिचे आंबील उन्हाळ्यातील थकवा दूर करून थंडावा देते. कोकम सरबत. कोकम पित्तनाशक असून शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. साधे थंड दूध. साखर न घालता पिलेले साधे थंड दूध शरीरासाठी संजीवनी ठरू शकते. हे उष्णतेमुळे होणारा शरीराचा त्रास कमी करते. काय टाळावे? उन्हाळ्यात जास्त मसालेदार, तेलकट किंवा जड पदार्थ खाणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते. तसेच फ्रीजमधील अतिथंड पाणी पिण्याऐवजी मातीच्या माठातील पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.